नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रशांत, संचालक गजानन कृषी सेवा केंद्र कनाशी। तर शेतकरी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकाबाबत माहिती जाणून घेतली। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणणार आहोत मका पिकातील तण नियंत्रण असेल किंवा अळीचे नियंत्रण असेल। तर शेतकरी मित्रांनो, पावसाची रिपरिप सगळीकडे सुरू आहे, पाऊस चांगल्या प्रमाणात होतोय, किंबहुना बऱ्यापैकी पेरणी पण आपली आटपत आलेली। तर येणाऱ्या 10 ते 15 दिवसात पावसाची जशी उघडीप मिळणार आहे त्यानुसार आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची आहे। त्या फवारणीची योग्य वेळ असेल 18 ते 21 दिवस। तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी प्रभावी तणनाशक कुठलं असेल तर आपण बघूया। एक चांगलं प्रोडक्ट आलेलं आपल्याकडे नोडाची, ते चंबल फर्टिलायझरचं नोडाची हे तणनाशक असून यातील घटक आहेत टोप्रामिझोन 336 SC व त्याच्यासोबत आपल्याला वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो अट्राझिन 500 ग्राम। याचं प्रमाण आहे 1 एकर क्षेत्रासाठी किंवा 200 लिटर पाण्यासाठी 30 मिली व अट्राझिनचे प्रमाण आहे 1 एकर क्षेत्रासाठी 500 ग्राम। तर शेतकरी मित्रांनो, यातील एक तणनाशक पोस्ट इमर्जंट तर दुसरं तणनाशक प्री इमर्जंट आहे। तर दोघांच्या संयुक्त वापरामुळे प्रभावीपणे तण नियंत्रण होते। आपण मागील वर्षी सुद्धा बऱ्याचशा शेतकरी बांधवांना याचा डेमो म्हणून हे दिलं होतं, याचे रिझल्ट खूप सुंदर आले व शेतकऱ्यांची यावर्षी पण रिपीट डिमांड येत आहे। तर त्यासोबतच याच्याने तुमचं गाजर गवत म्हणजेच आपलं काँग्रेस असेल, चिकटा असेल, लवाळा असेल, लवाळा 100% जाणार नाही पण काही प्रमाणात जातो, कोवळ्या पानावरती असेल तर 100% जाणार, घोळ असेल, चील असेल, मटला असेल, या सर्व तणाचं प्रभावीपणे नियंत्रण होतं। पण त्यासोबतच जर मका पिकावर आळी आलेली असेल तर अशा वेळेस आपण या तणनाशकासोबत आळी पण नियंत्रण करू शकता। ते कसे? तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे तणनाशक वापरणार असाल यासोबतच तुम्हाला वापरायचं आहे इमॅमेक्टिन बेंझोएट 200 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी व त्यासोबत अजून एक नॅनो युरिया जर तुम्ही वापरत असाल तर शेतकरी मित्रांनो याचा खूप चांगला फायदा पिकासाठी होऊ शकतो। तो कसा? तर हे 200 ग्राम इमॅमेक्टिन बेंझोएट वापरल्याने 100% आळीवरती प्राथमिक अवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीचं नियंत्रण मिळणार आहे किंवा कंट्रोल मिळणार आहे। आणि त्यासोबत जर तुम्ही नॅनो युरिया वापरणार असाल प्रति 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली, तर यातील नत्र जेव्हा पिकास उपलब्ध होईल पानाद्वारे ते शोषले जाते व पिकामध्ये उपलब्ध होईल तर पिकाची शाकीय वाढ होईल व पीक सुदृढ होईल व जो पिकामध्ये तणनाशकाचा स्ट्रेस येणार असतो किंवा पिकामध्ये थोडाफार पिवळेपणा दिसणार असतो तो पण त्याच्याने कंट्रोल होऊन पानं हिरवेगार होण्यास मदत होईल व त्याचे वाढ चांगली होण्यास मदत होईल। तरी आपण वारंवार 2-3 टप्प्यामध्ये फवारणी जर आपल्याला टाळायची असेल तर आपण हे सर्व एकत्र फवारणी पण करू शकता किंवा तणनाशकाची फवारणी वेगळी घेऊन आपण कीटकनाशकाची व नॅनो युरियाची एक वेगळी फवारणी पण करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अशाच माहितीसाठी अवश्य भेट द्या श्री गजानन कृषी सेवा केंद्र कनाशी। धन्यवाद।